नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. IVF हा शब्द आज अनेकांच्या परिचयाचा झालाय, पण त्याविषयीची माहिती जितकी असायला हवी तितकी अजूनही अनेकांपर्यंत पोहोचलेली नाही. काही समज योग्य आहेत तर काही निव्वळ गैरसमज. मग नेमकं IVF म्हणजे काय आणि त्यामागचं खरं विज्ञान काय सांगतं, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर संदीप पाटील सर. कार्यक्रमात आपलं स्वागत. तर विषयाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर संदीप पाटील हे प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ, वंध्यत्व उपचार तज्ज्ञ आणि 3D लेप्रोस्कोपिक सर्जन आहेत. गेली 16हून अधिक वर्ष ते महिलांच्या आरोग्य सेवेत कार्यरत असून 15,000हून अधिक यशस्वी स्त्रीरोग व लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्याचा त्यांना समृद्ध अनुभव आहे. मुंबईमधील भांडूप येथील यशदा हॉस्पिटलचे ते संचालक असून वंध्यत्व, एंडोमेट्रिओसिस, गर्भाशयातील गाठी आणि अत्याधुनिक 3D लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रियांमध्ये त्यांना विशेष प्रावीण्य आहे. ते नवरोजजी वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटल तसेच मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील अनेक नामांकित रुग्णालयामध्ये लेप्रोस्कोपिक सर्जन म्हणून सेवा देत आहेत. ईश्वराच्या कृपेने आणि आधुनिक उपचार पद्धतींच्या सहाय्याने हजारो वंध्यत्वग्रस्त दाम्पत्यांना पालकत्वाचा आनंद मिळवून देण्यास त्यांनी मोलाची मदत केली आहे. संशोधन आणि नवकल्पनांमध्येही त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यांनी विकसित केलेल्या SSP इंजेक्टर या नाविन्यपूर्ण हिस्टेरोस्कोपिक उपकरणाला भारतीय पेटंट प्राप्त झालं असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय PCT पेटंट अर्ज प्रक्रियेत आहे. त्यांच्या संशोधन आणि शस्त्रक्रिया कौशल्यासाठी त्यांना MOGSचा प्रतिष्ठेचा डॉक्टर प्रमिला भाटिया यंग सायंटिस्ट अवॉर्ड तसेच इंडियन असोसिएशन ऑफ गायनोकॉलॉजिकल एंडोस्कोपिस्ट AAGL परिषदेमध्ये गोल्डन लॅप्रोस्कोपी अवॉर्ड यासह अनेक प्रतिष्ठित सन्मानाने गौरवण्यात आले. ते देशभरातील वैद्यकीय परिषदांमध्ये नियमित व्याख्यानं देतात आणि स्त्रीरोग तज्ज्ञांना प्रगत लॅप्रोस्कोपी आणि वंध्यत्व उपचाराचं प्रशिक्षणही देतात. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. सर, सगळ्यात आधी IVF म्हणजे नेमकं काय? IVF म्हणजे इनविट्रो फर्टिलायझेशन. इनविट्रो फर्टिलायझेशन किंवा मराठीमध्ये आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी आपण असं म्हणतो. टेस्ट ट्यूब बेबीचा अर्थ ते बाळ टेस्ट ट्यूब मध्ये तयार होतं असं नाहीये. तर स्त्री बीज जे असतं ते स्त्रीच्या शरीराच्या बाहेर काढलं जातं आणि जे स्त्री बीज आणि शुक्राणूचं जे फर्टिलायझेशन असतं, फर्टिलायझेशन होऊन जो एम्ब्रिओ बनतो तो लॅबमध्ये एम्ब्रिओ तयार केला जातो. तो एम्ब्रिओ 3 ते 5 दिवस आपण लॅबमध्ये ग्रो करतो आणि जो चांगल्या प्रकारे ग्रो झालेला एम्ब्रिओ आहे तो आपण स्त्रीच्या गर्भाशयामध्ये पुन्हा आपण तिथं नेऊन सोडतो आणि तो तिथं इम्प्लांट होतो आणि ह्या प्रोसिजरला IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणतात. प्रत्येक जोडप्याला IVF ची गरज असते का मग? IVF ट्रीटमेंटची गरज प्रत्येक जोडप्याला असतेच असं नाही. काही जोडप्यांमध्ये आपण ओव्युलेशन इंडक्शनचे ड्रग्ज देऊन त्यांना गर्भधारणा होऊ शकते. काही जोडप्यांमध्ये आपण IUI ची ट्रीटमेंट करून त्यांना गर्भधारणा होऊ शकते. काही जोडप्यांमध्ये काही सर्जिकल रिमूव्हेबल कॉजेस असतात, जसे फायब्रॉइड आहे, युट्रसमध्ये सेप्टम आहेत, हिस्ट्रोस्कोपिक करून आपण एंडोमेट्रियल पॉलिप आहे त्यांचे हिस्ट्रोस्कोपी लॅप्रोस्कोपी करून त्यांची फर्टिलिटी रिझ्यूम होते, त्यांना मूल राहू शकतं. काही निवडक केसेसमध्येच आपल्याला IVF ची ट्रीटमेंट करावी लागते. मग अशी कोणती परिस्थिती असते, कोणती कंडिशन असते की ज्याच्यामध्ये IVF चा सल्ला दिला जातो? हा एक चांगला प्रश्न आहे. ज्या स्त्रियांमध्ये फॅलोपियन ट्यूब्स, दोन्ही फॅलोपियन ट्यूब्स कम्प्लिटली ब्लॉक्ड आहेत, त्या स्त्रियांमध्ये नैसर्गिक जे फर्टिलायझेशन आहे, जे फर्टिलायझेशन फॅलोपियन ट्यूब मध्ये होतं ते होऊ शकत नाही आणि त्यामुळे ह्या स्त्रियांना फक्त IVF ची ट्रीटमेंटची गरज पडते. त्याबरोबरच जर हजबंडच्या शुक्राणूंचा जर काउंट कमी आहे किंवा मोटिलिटी कमी आहे किंवा शुक्राणू अब्सेंट आहेत, ज्याला आपण अझोस्पर्मिया म्हणतो, अशा पेशंटमध्ये, अशा कपल्समध्ये सुद्धा IVF ची ट्रीटमेंटची गरज पडू शकते. काही पेशंटमध्ये ॲडव्हान्स एंडोमेट्रिओसिस असतं, ग्रेड 3 एंडोमेट्रिओसिस, ग्रेड 4 एंडोमेट्रिओसिस, ज्याच्यामध्ये IVF ची ट्रीटमेंट त्यांना घ्यावी लागते. वाढतं वय आजकाल हा एक फार महत्त्वाचा फॅक्टर आहे की 35 किंवा 40 वर्षानंतर जर आपल्याला फर्टिलिटीची ट्रीटमेंट करायची असेल तर त्या अशा पेशंटला IVF ची ट्रीटमेंट लागण्याची शक्यता जास्त असते. एखाद्या पेशंटचे 3 IUI झालेत किंवा 6 IUI झाले, मल्टिपल IUI फेल्युअर्स किंवा आधीची ट्रीटमेंट जी काय झालेली आहे ती फेल झाली असेल तरी अशा पेशंटला मग शेवटचा उपाय म्हणून IVF ची ट्रीटमेंट
करावी लागते. सर, IVF म्हणजे नेमकं काय हे तर समजलं, पण IVF बाबत अनेकांचे गैरसमजही आहेत. IVF ची प्रक्रिया नेमकी कशी असते याबद्दल सांगा. IVF ची प्रक्रिया आहे ती एक सिंगल प्रक्रिया नाही आहे. तर ह्याच्यामध्ये स्टेप्स वाईज ही प्रोसिजर मी तुम्हाला समजावून सांगू शकतो. तर ज्यावेळेस एखाद्या लेडीला आम्ही IVF ची ट्रीटमेंटसाठी रिक्रूट करतो त्यावेळेस मेन ट्रीटमेंट जी आहे ती पाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी चालू होते. पाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांचे काही ब्लड टेस्ट करतो आणि ब्लड टेस्ट झाल्यानंतर त्यांना बीज तयार होण्यासाठी इंजेक्शन दिले जातात. नॉर्मली स्त्रीचे दर महिन्याला एका बीजकोशामध्ये एक बीज बनत असतं, बट IVF ट्रीटमेंट करताना आमचं एम असतं की ती अनेक बीज बनावीत आणि त्याच्यासाठी आम्ही गोनॅडोट्रॉफिनच्या इंजेक्शनचा यूज करतो. आणि हे गोनॅडोट्रॉफिनचा जो डोस आहे तो जास्त असतो, म्हणजे 225, 250, 350 किंवा 600 युनिट्स एवढा जास्त डोस आम्हाला कधी कधी यूज करावा लागतो. आणि ही गोनॅडोट्रॉफिनची इंजेक्शन्स आहेत ती सुमारे 10 ते 12 दिवस लेडीजला रोज घ्यावी लागतात. काही प्रोटोकॉल्समध्ये लेडीजना रोज 2 इंजेक्शन घ्यावी लागतात आणि असे 10 ते 12 दिवस इंजेक्शन घेतल्यानंतर जे बीज मॅच्युअर होण्यासाठी एक इंजेक्शन दिलं जातं आणि ते इंजेक्शन दिल्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे दुसरी पॉइंट ज्याला आपण ओवम पिकअप म्हणतो तो येतो. आणि ओवम पिकअप मध्ये आम्ही पेशंटला, ही 1 दिवसाची प्रोसिजर आहे. सकाळी पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. ऍडमिट झाल्यानंतर आम्ही पूर्ण भूल देऊन ट्रान्सवजायनल सोनोग्राफी किंवा इंटरनल सोनोग्राफी करून त्यांची जी तयार झालेली सगळी अंडी आहेत ती आम्ही प्रयोगशाळेत लॅबमध्ये काढून घेतो आणि ती एका मीडियम मध्ये टाकून ती अंडी सेपरेट केली जातात. ही दुसरी स्टेप. त्याच्यानंतर हे ज्यावेळेस आम्ही ओवम पिकअप करत असतो त्यावेळेस हजबंड जो आहे पेशंटचा त्यांचं सिमेन कलेक्शन होतं, ते सिमेन प्रोसेस होतं आणि त्यातले जे चांगल्या क्वालिटीचे शुक्राणू आहेत जे आपण IVF ट्रीटमेंटसाठी वापरणार आहोत ते आपण वेगळे करून ठेवतो. ही एक ओवम पिकअपच्या बरोबर होणारी एक स्टेप आहे. आणि त्याच्यानंतर मेन स्टेप जी IVF प्रोसिजर मध्ये आहे ती म्हणजे ICSI इज इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. त्याच्यामध्ये आम्ही ICSIचं एक मायक्रो मॅन्युप्युलेटरचं मशीन असतं ज्याच्यामध्ये एक अंड घेतो, एक स्त्रीबीज घेतो आणि त्या स्त्रीबीज मध्ये एक शुक्राणू इंजेक्ट केला जातो आणि तो इंजेक्ट केल्यानंतर तो जो ICSI केलेला जो एग आहे म्हणजे तो आता एम्ब्रिओ फॉर्म आहे तो आपण इन्क्युबेटर मध्ये ठेवतो आणि तो त्याची ग्रोथ कशी होते, डिव्हिजन कसं होतं ते मॉनिटर करतो. 3 दिवस किंवा 5 दिवस पर्यंत ह्या एम्ब्रिओची ग्रोथ होते. रोज इन्क्युबेटर मध्ये आपण एम्ब्रिओची ग्रोथ कशी आहे वगैरे चेक करतो आणि त्याच्यानंतर मग हा एम्ब्रिओ युट्रस मध्ये आपण जे एम्ब्रिओ ट्रान्सफर जी प्रोसिजर आहे ती करण्यासाठी तो योग्य असतो. आणि जर युट्रसच्या आतलं लायनिंग जर पोषक आहे असं आपल्याला जर त्या सायकलमध्ये कळालं तर आपण त्या सायकलमध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफर करू शकतो. आजकाल विट्रिफिकेशन किंवा एम्ब्रिओ फ्रीजिंग ही कन्सेप्ट फार महत्वाची आणि आपण अगदी लेमॅनला समजणं गेम चेंजर आहे. आणि विट्रिफिकेशन किंवा एम्ब्रिओ फ्रीजिंग मध्ये आपण काय करतो तर हे जे ते डे 3 किंवा डे 5 पर्यंतचे जे एम्ब्रिओ ग्रो झाले, जे ब्लास्टोसिस झाले त्यांना आपण फ्रीज करून ठेवतो. आणि हे जे फ्रीजिंगची प्रोसिजर आहे ही फ्रीजिंगची प्रोसिजर केल्यानंतर हा एम्ब्रिओ जे फ्रीज केलेले एम्ब्रिओज आहेत ते आपण 1 महिना, 2 महिना, 1 वर्ष, 10 वर्ष आपण हवं त्यावेळेस यूज करू शकतो. आणि हे जे फ्रीजिंग आहे ते आपण बंचमध्ये, सपोज एखाद्या लेडीचे 10 एम्ब्रिओज फॉर्म झाले तर आपण ते 3, 3, 2, 2 किंवा 3, 3, 3 ह्या अशा सेट्समध्ये छोट्या छोट्या स्ट्रॉज मध्ये आपण स्टोअर करतो. जेणेकरून आपण ज्यावेळेस थॉ करणार म्हणजे एम्ब्रिओ पुन्हा रूम टेम्परेचरवर आणणार त्यावेळेस पूर्ण 10 एम्ब्रिओज आपल्याला थॉ करायची गरज नाही. आपण 3 एम्ब्रिओज थॉ करून रूम टेम्परेचरला आणून त्याच्यातला बेस्ट एम्ब्रिओ आपण त्या स्त्रीच्या गर्भाशयात आपण सोडू शकतो आणि त्याच्यामुळे गर्भधारणा होऊ शकते. आणि हे एम्ब्रिओ फ्रीजिंग आणि थ्रॉईंग, व्हाय आय टोल्ड इट इज अ गेम चेंजर, बिकॉज सपोज IVF चे आपण कोणती ट्रीटमेंट केली तरी सक्सेस रेट हा 30 ते 40% आहे. म्हणजे मेजॉरिटी चान्सेस आहेत की ते सायकल फेल होईल. आणि अशा जर त्या लेडीला ह्या सायकलमध्ये गर्भधारणा नाही झाली, ही सायकल फेल झाली
तरी आपल्याला काळजी करायचं कारण नसतं, कारण आपण त्यांचे जे 10 एम्ब्रिओज फ्रीज केलेले त्यातले 3 एम्ब्रिओजच युटिलाइज केलेत. अजून 7 एम्ब्रिओज आपल्या लॅबमध्ये अजूनही सुरक्षित फ्रोझन कंडिशनमध्ये आहेत. आणि अशा वेळेस नेक्स्ट सायकलच्या ट्रीटमेंटमध्ये आधी जे आपण फ्रीज केलेले त्यातील 3 एम्ब्रिओ आपण परत काढतो, त्यांना थॉ करतो म्हणजे रूम टेम्परेचरवर आणतो आणि पुन्हा आपण IVF ची म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सफरची ट्रीटमेंट करू शकतो आणि त्याच्यामुळं ह्या लेडीजमध्ये मूल राहायचे चान्सेस वाढतात. तर जितके जास्त एम्ब्रिओज आपण फॉर्म केलेत, जितके जास्त एम्ब्रिओज आपले फ्रीज केलेले आहेत, तितके जास्त सायकल्स आपण ट्राय करू शकतो. आणि IVF मध्ये जो खर्च होतो, जर आपण एक चांगली सायकल IVF ची केली ज्याच्यामध्ये XYZ खर्च झाला आणि ती सायकल फेल झाली, तर फ्रीजिंग आणि थॉईंग ह्या कन्सेप्टमुळं किंवा ह्या जे आजकाल आम्ही हे करतो त्याच्यामुळं नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आपल्याला ट्रीटमेंट करायची असेल त्यावेळेस ट्रीटमेंटचा खर्च फार कमी होतो, कारण त्यावेळेस आपल्याला फक्त थॉईंगचे पैसे लागतात, पूर्ण प्रक्रिया करायची गरज नसते. अगदीच. आणखी एक प्रश्न असतो बऱ्याच जणांच्या मनात की IVF मध्ये ऑपरेशन करण्याची गरज भासते का? ॲज सच IVF मध्ये ऑपरेशन करायची गरज अजिबात नसते. जसं मी सांगितलं की IVF मध्ये ओव्हम पिकअपची प्रोसिजर असते, बट ती एक छोटी प्रोसिजर आहे, पूर्ण अॅनेस्थेशिया देऊन केली जाते. पेशंटला 1 दिवस हॉस्पिटलमध्ये थांबावं लागतं, पण मी त्याला ऑपरेशन म्हणणार नाही. काही पेशंटमध्ये आपण IVF करत असतो आणि त्याच्याबरोबर इतर गोष्टी सुद्धा असतात, जसं मी मगाशी सांगितलं की एंडोमेट्रियोसिस आहे किंवा फायब्रॉइड आहेत, तर त्यांना त्या कंडिशन रिलेटेड ऑपरेशन लागू शकतं. बट फक्त IVF साठी ऑपरेशनची गरज नसते. अगदीच. आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे IVF यशस्वी होण्याची शक्यता जसं तुम्ही मगाशी म्हणालात की 30 ते 40% असते, तर त्याविषयी जरा सविस्तर सांगा. प्रत्येक वेळेस आपण IVF करतो त्यावेळेस आपण 100% रिझल्ट घेऊन गृहीत धरून चालणार नाही. ज्यावेळेस एखादी पेशंट आम्ही IVF साठी रिक्रूट करतो त्यांना ह्या गोष्टीची आपण संकल्पना आधीच दिलेली असते आणि त्यानुसार त्यांचं माइंड प्रिपेअर करतो. कोणत्याही पेशंटचं IVF सक्सेस होण्याचे जे चान्सेस आहेत ते त्या पेशंटचं एज, त्या पेशंटची अंड्यांची क्वालिटी कशी आहे किंवा पेशंटच्या हजबंडचे शुक्राणू कसे आहेत आणि ज्यावेळेस आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो त्यावेळेस गर्भाशयाचं आतलं लायनिंग म्हणजे एंडोमेट्रियम जे आहे ते कसं आहे, त्याची थिकनेस कशी आहे, त्याला व्हॅस्क्युलॅरिटी कशी आहे, ह्या गोष्टींवर अवलंबून असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर चांगल्या असतील तर IVF चे सक्सेस होण्याचे चान्सेस वाढतात. ह्यामध्ये काही डिफेक्ट असेल तर सक्सेस होण्याचे चान्सेस कमी होतात. मला IVF विषयी अजून सविस्तर जाणून घ्यायचं आहे, शिवाय जे गैरसमज असतात त्याही विषयी जाणून घ्यायचं आहे. मात्र कार्यक्रमात वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण IVF म्हणजे काय आणि त्याचे गैरसमज याविषयी जाणून घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर संदीप पाटील. डॉक्टर, IVF मुळे झालेलं बाळ हे सामान्य बाळांसारखंच असतं का? खूप चांगला प्रश्न आहे आणि हा प्रश्न आम्हाला बरेचसे ज्यांना आम्ही IVF साठी रिक्रूट करतो ते कपल्स विचारतात. बट IVF मध्ये जन्माला आलेलं बाळ हे अगदी नॉर्मल जे स्पॉन्टेनियस कन्सेप्शननी तयार झालेलं बाळ असतं त्याच्यासारखंच असतं. जे काही ॲबनॉर्मलिटीजचे रेट्स आहेत किंवा जे शारीरिक व्यंग्य, मानसिक व्यंग्य वगैरे ह्याची जे शक्यता आहे ती नॉर्मल तयार झालेलं बाळ आहे, जे नैसर्गिकरित्या राहिलेलं बाळ आहे त्याच्यासारखीच असते. त्यामुळे मी असं सांगू शकेन की IVF मुळे तयार झालेल्या बाळाला एक नॉर्मल बाळ असतं आणि ते इतर बाळांसारखंच असतं. अगदीच. आणखी एक समज किंवा गैरसमज आपण म्हणूया आहे की IVF मुळे जुळीच होतात किंवा तिळीच होतात, तर हे कितपत सत्य आहे? IVF मध्ये जुळी किंवा तिळी होण्याचे चान्सेस जास्त असतात. जुन्या काळी काय व्हायचं, मी जसं सांगितलं एम्ब्रिओ फ्रीजिंग आणि एम्ब्रिओ थॉईंग इज अ गेम चेंजर. जुन्या काळी काय व्हायचं की जास्त एम्ब्रिओज तयार झाले तर जास्त एम्ब्रिओज ट्रान्सफर करा आणि त्याच्यामुळे जुळी किंवा तिळी किंवा मल्टिपल प्रेग्नन्सीचा रेट वाढायचा. परंतु आता सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर ही एक कन्सेप्ट आम्ही धरून चालतो आणि त्यानुसार जो काही बेस्ट एम्ब्रिओ आहे
तो एम्ब्रिओ आपण एम्ब्रिओ ट्रान्सफरमध्ये गर्भाशयामध्ये सोडतो आणि त्याच्यामुळे जुळे किंवा तिळे होण्याचे चान्सेस कमी असतात. काही पेशंट जाणून बुजून आम्हाला म्हणतात की आम्हाला जुळच पाहिजे, म्हणजे आम्ही जर ट्रीटमेंट करतोय तर एका ट्रीटमेंट सायकलमध्ये आम्हाला 2 मुलं झाली तर चांगली आहे. तर त्या अशा पेशंटमध्ये, निवडक पेशंटमध्ये आम्ही कधी कधी 2 एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो ज्याच्यामध्ये जुळे होण्याचे चान्सेस असतात. बट सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर जर आपण हे केलं तर ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स किंवा मल्टिपल प्रेग्नन्सीचे चान्सेस कमी होऊन जातात. अगदीच. IVF ची ही जी सगळी प्रोसिजर आहे ती वेदनादायक असते का? हा एक चांगला प्रश्न आहे, कारण प्रत्येक IVF म्हणजे एस्पेशली लेडीज ज्यांचा आपण IVF प्लॅन करतो त्यांना हा खूप भीती किंवा आतमध्ये एन्झायटी असेल की आपल्याला पेन किती होईल. परंतु मी हे एका पेशंटला IVF चे ट्रीटमेंट नंतर मुलगी झाली आणि त्यानंतर त्या पेशंटनी मला जे सांगितलं की सर, मी जे काही इंजेक्शन घेतले किंवा जो काही मला त्रास झाला, माझं बाळ माझ्या हातात घेतल्यानंतर तो त्रास शून्य आहे. आणि हे त्यामुळं असा वेदनादायक तर ही ट्रीटमेंट नसते. येस, ह्या पेशंट्समध्ये IVF ट्रीटमेंट करताना आपल्याला रोज इंजेक्शन द्यावी लागतात. बट ते इंजेक्शनचे जे निडल्स किंवा सुया जे असतात त्या एकदम छोट्या डायमीटरच्या असतात आणि ते इंजेक्शननी पेन वगैरे जास्त काही होत नाही. अगदीच. आणि IVF करण्यापूर्वी 3D लेप्रोस्कोपी जी आहे त्याची गरज कधी भासते? प्रत्येक IVFच्या पेशंटला लॅप्रोस्कोपी किंवा हिस्ट्रोस्कोपी करण्याची गरज अजिबात नसते. ज्या पेशंटमध्ये असोसिएटेड कंडिशन्स आहेत, जसं मी सांगितलं की फायब्रॉइड्स आहेत, एंडोमेट्रियोसिस आहेत, काही पेशंटला हिस्ट्रोस्कोपी करावी लागते. त्या पेशंटमध्ये गर्भाशयाच्या आतमध्ये पडदा असतो, पॉलिप असतात किंवा ओव्हरीमध्ये सिस्ट असतात, अशा पेशंटला लॅप्रोस्कोपी किंवा हिस्ट्रोस्कोपीची गरज भासते. अदरवाईज प्लेन IVF मध्ये लॅप्रोस्कोपी किंवा हिस्ट्रोस्कोपीची गरज नसते. आणि IVF च्या दरम्यान आणि पूर्वी सुद्धा आणि नंतर सुद्धा महिलांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? IVF करणाऱ्या महिलांमध्ये बऱ्याच महिलांचा किंवा कपलचा एक असतं की आम्हाला IVF करायचं नाही, नॅचरल कन्सेप्शन राहिलं तर खूप चांगलं आहे, आम्हाला नॅचरल कन्सेप्शनसाठीच ट्रीटमेंट द्या. परंतु अशा कपल्सला मी सांगतो की योग्य उपचार करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणजे जसं आपल्याला भूक लागली तर आपण पूर्ण जेवतो की वडापाव खातो. जर आपण वडापाव खाल्ला तर आपल्याला परत भूक लागते आणि म्हणजे आपले पैसे पण जातात आणि आपली भूक पण भागत नाही. तसंच आहे IVF ची ट्रीटमेंट. जर आपल्याला इंडिकेटेड आहे, गरज आहे, तर आपण IVF ची ट्रीटमेंट करावी. आणि ती ट्रीटमेंट करताना आपला जो ॲटिट्यूड आहे, आपले जे थिंकिंग आहे ते पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. चांगला विचार करून आपण जर IVF केलं तर त्याची यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त असतात. आपले जे इंजेक्शन्स आहेत, मेडिसिन्स आहेत, ते रेग्युलर व्यवस्थित डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घ्यायचे. आपला आहार, झोप ही व्यवस्थित हवी. रोज 6 ते 8 तास झोप घेणं फार गरजेचं आहे. योग्य आहार, तुम्ही काय खाताय त्याच्याबरोबर तुम्ही कसं खाताय किंवा किती जेवणाचं टायमिंग काय आहे हे सुद्धा फार महत्वाचं आहे. त्यानंतर आपला जो काही स्ट्रेस आहे, मानसिक तणाव आहे किंवा दडपण आहे, स्ट्रेस बुस्टर, योगा प्राणायाम करून आपलं तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट करा. हा सल्ला मी माझ्या IVFच्या पेशंटला देतो. अगदीच. आणि पुन्हा एकदा आपण स्त्रीच्या वयाकडे येऊया. जसं आपण म्हटलं की 35च्या पूर्वी आपण नॉर्मल गर्भधारणाचे चान्सेस जास्त असतात, 35 नंतर थोडे कमी होतात. तर IVF साठी नेमकं वय कोणतं आहे? स्त्रियांचं वय म्हणजे IVF करताना स्त्रीचं वय हे फार महत्वाचा घटक आहे, ज्याच्यामध्ये सक्सेस रेट डिपेंडंट असतो. 35 नंतर स्त्रियांची बीज क्वालिटी आणि बीजची संख्या फार कमी झालेली असते, त्यामुळं त्या ट्रीटमेंटमध्ये सक्सेस मिळण्याचे चान्सेस कमी होतात. त्यामुळे 35च्या आत जर ट्रीटमेंट केली तर ती यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त असतात. अगदीच. आणखी एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे IVF केल्यामुळे महिलांचं वजन वाढतं का? किंवा भविष्यामध्ये काही त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो का? IVF ची ट्रीटमेंट बेसिकली जे नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नाहीये म्हणून आपण IVF ची ट्रीटमेंट करतोय. आणि एकदा गर्भधारणा झाल्यानंतर त्यांची पुढची प्रेग्नन्सी किंवा प्रेग्नन्सी नंतरचं पुढचं लाईफ सगळं सेम असतं. त्यामुळं IVF मुळे पेशंटचं वजन वाढलंय किंवा IVF मुळे पेशंटला बीपीचा त्रास झाला, डायबिटीस झाला, असं काही होत नाही. पेशंटला कोणताही त्रास होत नाही. जे नॅचरली गर्भधारणा झालेल्या स्त्रीनुसार
त्यांचं आयुष्य जे नॅचरली नैसर्गिकरित्या जसं आयुष्य आहे तसं पुढे जातं. अगदीच. आणि एकदा IVF अपयशी झालं तर पुन्हा आशा नसते का? एकदा IVF जसं मी सांगितलं की IVFचा सक्सेस रेट हा लिमिटेड आहे. 100% सक्सेस रेट आपण धरून चालू शकत नाही. त्यामुळं ज्या काही जे मी जर सांगितलं की 30% सक्सेस रेट आहे, तर 70% लेडीजला फेल्युअरला सामोरं जावं लागतं आणि अशा लेडीजनी पुन्हा पुढं प्रयत्न करत राहणं हे भाग आहे आणि अशा लेडीजना पुढं प्रयत्न केल्यानंतर, योग्य ते प्रयत्न केल्यानंतर मूल राहण्याची शक्यता चांगली असते. अगदीच. तर मंडळी, IVF हा शेवटचा पर्याय नसून योग्य रुग्णासाठी योग्य वेळी निवडला जाणारा आधुनिक आणि वैज्ञानिक उपचार आहे. इंटरनेटवरील गैरसमजावर विश्वास ठेवू नका. वेळेवर तपासणी करा, तज्ञांचा सल्ला घ्या आणि योग्य उपचाराने मातृत्व, पितृत्वाचं स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकतं. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.